आणि आता एक धक्कादायक बातमी नागपूरमधून, जिथे एका विवाहित महिलेवर अत्याचार करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नागपूर वर्धा मार्गावरील एका नामांकित हॉटेलमध्ये जमीन व्यवहाराच्या बहाण्याने बोलून एका विवाहित महिलेवर आळीपाळीने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे। मुख्य आरोपी अयाज मदार आणि अमीर शेख यांनी पीडितेला गुंगेचं औषध पाजून हा प्रकार केलाय। तसेच या घटनेचं चित्रीकरण करून तिच्याकडून 3 लाख रुपयाची खंडणी उकळल्याचा आरोप आहे। यानंतर पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात येत होता। या प्रकरणी पीडित महिलेने सोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात ब्लॅक मॅजिक ॲक्टसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सध्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक दौऱ्यावर असून त्यांच्या विविध भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी मराठा समाज बांधवांसह करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलंय। त्यानंतर त्यांनी नर्सरी बाग परिसरात जाऊन राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना विनम्र अभिवादन केलंय। या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांचीही भेट घेतली। या महत्त्वपूर्ण भेटीत मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर गॅजेटबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येते। राज्य शासनाच्या शाळा प्रवेश उत्सव अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय। कणकवली येथील कलमठ जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री आणि उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या चिमुरड्यांचं स्वागत उत्साहात करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचं महत्त्व वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं सांगितलंय। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या टिकून राहावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शासकीय शाळांकडे वळावे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या उपक्रमामुळे शाळा परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। महाराष्ट्र शासन म्हणून आज शासकीय दृष्टिकोनातून एक अतिशय क्रांतिकारी आणि एक महत्त्वाचा कार्यक्रम राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने आमच्या राज्याचं शिक्षण मंत्रालय आदरणीय आमचे दादा भुसेजी आणि राज्यमंत्री आमचे पंकज गोयलजी यांच्या सगळ्यांच्या संकल्पनेनुसार आज जो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस असतो ते शाळेतला पहिला दिवस आणि इथे प्रवेशद्वारावर राज्याच्या एका मंत्र्याने आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे सीओ असेल प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तिथे जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं जेणेकरून शाळेचं महत्त्व आणि त्याचबरोबर शिक्षणाचं महत्त्व अजून एक अधोरेखित व्हावं या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पण ह्या विद्यार्थी हे इकडचे उपस्थित असलेले विद्यार्थी हे ह्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे। त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जसे ते मोठे होतील हा दिवस त्यांना आठवणीत राहावा की आम्ही शाळेत जात असताना पहिला दिवस शाळेमध्ये प्रवेश करत असताना माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री कॅबिनेट मंत्री मला स्वागत करण्यासाठी तिथे उपस्थित राहतो। म्हणजे माझ्या शाळेचं महत्त्व किती आहे, माझं शासन शिक्षणाला किती महत्त्व देत आहे हे त्यांना कळावं या स्तुत्य हेतूने मला वाटतं हा कार्यक्रम आपण आयोजित केला। याचा हाही अर्थ होतो की आपण राज्य शासन म्हणून शिक्षणाला आम्ही किती महत्त्व देतो, शिक्षणाला आम्हाला कुठल्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन करायचं आहे, द्यायचं आहे शिक्षण क्षेत्राला, याचं उत्तम उदाहरण खरं म्हणलं तर हा कार्यक्रम आहे। प्रत्येक शाळेमध्ये त्यांच्या येणारे जे काय गुणवत्ता असेल, जे काय त्याचा येणारे जी विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, ग्रामीण भागामध्ये कधी कधी आपल्याला असा अनुभव येतो की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे, शाळा बंद होत चाललेल्या आहेत।
असा असंख्य अनुभव आपल्याला येईल. पण राज्य शासन म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की आमच्या ज्या ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढावी कशी, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचं आकर्षण हे वाढावं कसं, पालकांना प्रायव्हेट शाळांमध्ये पाठवण्यापेक्षा मुलांना शासकीय आमच्या ह्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये आपल्या मुला मुलींना शिक्षणासाठी पाठवावं हा विचार घेऊन हा कार्यक्रम आम्ही लोकांनी आखलेला आहे. आता बातमी पाहूया नागपूरमधून, जिथे वाढत्या महागाई आणि गॅस दरवाढी विरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारलाय. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाई विरोधात जोरदार थाळी ठोको आंदोलन करण्यात आले. महिला शहर अध्यक्ष प्रिया फुके आणि शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. आंदोलक महिलांनी हातात थाळ्या घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांवर तीव्र निषेध नोंदवलाय. घरगुती गॅसचे दर आभाळाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला असून सरकार यावर बेफिकीर असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. गॅसची ही दरवाढ तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिलाय. दरवाढीमुळे तुम्ही आज व्यक्त करताय सरकारचा काय मागणी आहे? आमचं म्हणणं फक्त एकच आहे, सरकारला जेव्हा इलेक्शन लढायचं असतं तेव्हा सरकार महिलांना समोर आणते, महिलांच्या चेहऱ्यावर सरकार आपलं इलेक्शन जिंकते. पण आता लोकांनाही समजायला लागलं आहे, महिलांनाही समजायला लागलेलं आहे की हे फक्त चॉकलेट देतात जेव्हा इलेक्शन असते. आणि वारंवार हे आता महिलासुद्धा अनुभव घेत आहे. वर्षातनं म्हणजे आता 3-4दा जे दर आहे गॅस सिलेंडरचे ते वर खाली होत आहे. परत आता 89 रुपये झालेलं आहे. तर असं किती आत्ता मागच्या रविवारी जे 29 रुपये परत वाढलेलं आहे. तर कुठेतरी महिलांना मारून टाकण्याचं एक काम सरकार ही करते आहे. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही महिलांबद्दल बोलता, महिलांचा सक्षम होण्यासाठी बोलता, तेव्हा ती तुम्ही भूमिका सरकारने दाखवली पाहिजे. जसं आता आपण पाहिलं आहे, आमच्या ज्या मावशी होत्या ज्यांनी इलेक्शनच्या आधी सिलेंडरवर आंदोलन केलेलं होतं, फार ते गाजलं होतं. पण तसं आता त्या कुठे गेल्या? आता त्या गायब झालेल्या आहेत. आणि आता जेव्हा इतक्या दरवाढीमुळे महिलांना जो त्रास होत आहे, पेट्रोलमुळे भाजीपाला, डिझेल, खायचं तेल, पाण्याचं बिल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. लाडकी बहीणचं जे आहे, लाडकी बहीण योजना जी बंद केलेली आहे, लखपती बहीण ज्या होत्या ते गेले कुठे? इतके तुम्ही खूप लाईट बिल, पाण्याचं बिल जे काही आता सगळ्या महिला बोलत आहे, हे सगळ्यांचा आक्रोश आहे, सगळ्यांचा राग आहे जो आता लोकांवर दिसतो आहे. लोक रस्त्यावर येतात आहे. कुठेतरी सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि गॅसचे जे दर आहेत त्याच्यामध्ये कमतरता कमी केलं पाहिजे. मला असं वाटतं की आता कुठेतरी सरकारने जागा व्हायची वेळ आलेली आहे. जर महिला रस्त्यावर आल्या तर सरकारची काही खैर नाही. आणि राष्ट्रवादी महिला ज्या महिला आहेत या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आम्ही आमचा राग दाखवतो आहे. तुम्ही मावशीचा उल्लेख केलेला आहे, कोण आहे मावशी? ते सगळ्यांनाच माहिती आहे, मला कोणाचं नाव घ्यायची गरज नाही. आणि ती सध्या गायब आहे. आणि जेवढं दाखवलं होतं तर मी म्हटलं ना, या सरकारचं एकच काम आहे की ही सरकार जेव्हा महिलांची गरज असते तेव्हा तो चेहरा समोर आणतात, त्या चेहऱ्याच्या भरोश्यावर हे इलेक्शन जिंकतात, त्याच्यानंतर त्या महिलांना गायब करून टाकतात. तर ही भूमिका सरकारची आधीपासून राहिलेली आहे आणि ती आता मला असं वाटतं परत समोर चालू राहील. आणि